और वो विधानसभा के एक अधिवेशन में म्हणले की ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात असं होत नव्हतं, आई बहिणीवरती शिव्या नाही देते ते. तर म्हणलं मग जाऊ दे, आता काय असतं की आपण छत्रपतींचा विचार मानतो आणि ते अनावधानाने झालेलं आहे ते उपोषण था 17 दिवस का, त्यामुळे वो हो गया. तो मैंने माता मौली का महाराष्ट्र के सबको माय बाप बोला, तो मग इज्जत करता माँ बहन की. तो मग वो शब्द मागे घेतले और दिलगिरी व्यक्त करते की माता मौली की छत्रपती का विचार घेऊन चालतो म्हणल्या. ये मोठा मन आहे ना, पण सगळे स्वर की अंमलबजावणीपासून थोडा भी हटने वाला नाही. मी ओबीसीतून आरक्षणच घेईंगा, गप नाही बसतो, मैं बसतोच नाही, घेणारच, सोडिंगाच नाही. धन्यवाद. 10% जो रिजर्वेशन दिया आपको उस पे नाही ते काय 10% फिर ते टिकतच नाही. ते काय किती घेऊन भागण्या कारण कोड न्यायचं ते टिकेंगा नाही, काही नाही. परत हड़बड़ी हुई है हमारे, नौकऱ्या गेल्या सगळ्यात गेल्या, जाए खड्डे में जाएंगे सब. हमारा ओबीसी है ते घेणार ते पाहिजे, ओबीसीतूनच पाहिजे. अभी अंतरवाली सराठी में मंडप निकाला जा रहा था, उस समय आप भावुक हो गए. गोल्या नाही गोल घालते हो हमेशा. ते गृहमंत्री सांगतो, फोन लगावतो आणि म्हणतो ते उचलून फेको. मराठीची अस्मिता आहे ती उचलून कस काय, करोडो मराठी हात लावून देईन का उसको. छत्रपतीचा पुतळा ते व्यासपीठ घेऊन जाय बोलते घर को तू एवढं मोठं उसी गृहमंत्री असे बोलता नाही ना, मराठीच आहे ना वो. उसी व्यासपीठ से आपने सभी मराठाओं को इकट्ठा किए हैं. करोड़ों मराठी अंतरवाली के वो मंडप मुझे एक हो गए. और वो तुम निकाल मराठी कस का निकाल देंगे. मराठी मेरे ये काट ले ना तरी मी हटणार नाही. ओबीसी तुम आरक्षण घेणार. इस पर डीवाईएसपी से भी आपकी बात हुई? वो बोलले ना नहीं हटेन म्हणून. नहीं हटेन म्हणले, गावाला भी दहशत नहीं, सब बसो म्हणले, सब बसले वाले. आपका बोलना हो गया गाँव वालों से? गाँव वाले से और ते डीवाईएसपी फोन बोले हम दोनों. जी, राजेश टोपे के भी कारखाने पर दगड़ फेंक. नहीं वो सरकार बघेगा ना, तो उनका मैं क्या करूँ. वो तो का कमी असतं का कोणी किसको. शरद पवार का अहम भूमिका बताइए. काय आयला हुंबाला जाई हो गई बाबा. ते वो कुठं मी अंतरवले, तो दिल्ली बारामती ये मुंबई काही म्हणते ते उसके ध्यानात में आएंगा तर लगेच ठोकते. कोणी म्हणते एकनाथ शिंदे आहे, कोणी म्हणते फडणवीस आहे, तो म्हणतं काही राज ठाकरे आहे, कोणी म्हणतं प्रकाश आंबेडकर साहेब आहे, कोणी म्हणतं बच्चू कडू आहे, कोणी मागं म्हणते. पाठिंबा देणं हा वेगळा विषय आहे. अरे हे वेगळा आहे ना, काही गप्पा ठोकरं उगच तिथे काय. मग जातो मग कामातून, मग मी म्हणते लय बोलतो. काय बोलता रे, काय तुम्ही तुमचं बघा, तुमचे पास आहे सब पटाना यंत्रणा फंदराना देख लो, ईडी लगाने काय करायचं करो. यानी आपके पीछे कोई राजकीय नेता नहीं ना बाबा, मैं आम लोग बोल के मैं परेशान हो गया ना. तुम सापडो ना, तुम्हाला कोण सापडायचं टाक मध्ये मैं भी जाता फंदे काय व्हायचे ते जाण दे तिकडे. सापडे तुला कोण सापडणार का. ठीक, कोणी सापडता नाही काही नाही. उगा माझ्या पैसे लागते घेण्यात बेजार कर रे. अरे फंदे हो, दूध का दूध, पाणी का पाणी लाव. मी सगळ्या सलन गाऊ का देखो ती कोणचं नेमलं ते ना आता घेऊन दे काय यायचं ती. मग काय तर तयार आहे, पण हटेंगत नाही. ओबीसीच आरक्षण. ठीक.